झूम करू शकते. हे जे काय मस्त चाललंय, ओई शपथ. अरे कसलं कमाल आहे हे. येते का स्वराज? लोक आहेत युट्यूबच्या जाहिरात प्रसारण सेवेचे हे पिंपरी केंद्र आहे. पिंपरी हे सुधागड अभयारण्यामधलं गाव आहे आणि अंधारपनच्या ट्रेकसाठी आम्हाला उद्या इथे यायचं होतं. आम्ही आदल्याच दिवशी रात्री आलो. आता या अंधारात 4 मिनिटावर आपल्याला जायचं आहे स्वराज हॉटेलपाशी. 2:15 आम्ही ठरवलं की आपण कुठेतरी जाऊयात ना, उद्या सुट्टी आहे आपल्याला. तर म्हणलं कसं जायचं, तर बघूयात कसंही जाऊयात. कुठे जायचं? अंधारवन ट्रेकला जाऊयात. स्वराज हॉटेल म्हणून आहे. त्यांना मी फोन केला, म्हणलं हॅलो असं असं आहे का, रूम्स अवेलेबल आहेत का वगैरे. तर म्हणलं हा रूम्स आहेत अवेलेबल, फक्त तुम्हाला बुकिंग करून यावं लागतं, कारण अंधारवनला ऑनलाईनच बुकिंग आहे. अंधारवन असं काहीतरी आहे, मी इथे लिहीन वाटलंच तुम्हाला हवं असेल अगदीच तर. 4:15ला निघालेलो आम्ही, 6:15ला टच इथे पोचतो. रूम विचारली, रूम मिळाली. जरा थोडं आत आहे हे खूप. रूम मिळाली आणि रूममध्ये सामान ठेवलं आणि भयंकर पाऊस आला. पावसाने दर्जेदार स्वागत केलं आमचं. आता उद्या आमचा सकाळी ट्रेक आहे. आम्ही आत्ता सध्या काकू ज्या होत्या त्यांना पण नवल वाटलं की एवढ्या अंधारात कोण आलं, कारण एवढ्या रात्री तर बहुधा कोणी येत नसेल. ते आम्हीचेच डोकं अशी चालतात, त्यामुळे त्या पण दचकल्या की हे कोण आलेत ते. मग त्यांना आम्ही जरा जेवण वगैरे आहे का विचारलं, तर त्या बुकिंग न करता आलो आम्ही. भाई असलं आपल्यासारखं कोण नाही ते. तर जेवण आहे, मागवलं मी 2 चिकन थाळी आणि हिला जमलं तर ही व्हेज किंवा एग जर मिळालं तर ती खाण्याची तिला इच्छा आहे. बघू. प्रचंड भूक लागली आहे मला खूप, म्हणजे आता सहनच होत नाही आहे. पहिले आपल्याकडे येतील भजी, गरम भजी. मला चहा पण सांगायचा होता, पण चला आम्ही साखर खात नाही. बरं, गुळाचा चहा मिळणार नाही, आणि बिनसाखरेचा जर चहा प्यायचा आहे तर का चहा प्यायचा आहे? म्हणजे आत्महत्या करायची पण आणि जीव पण नाही गेला पाहिजे. मग काय मजा आहे? नाही, पण आपण विचारू शकतो गुळाचा मिळतो. नको काळा मिळेल. नकोच ते चहा वगैरे केल्याला पडत नको पडायला. आपल्याला मस्त जेवायचं आहे. हाणूयात दाबून. भेटूयात थोड्याच वेळात. येतील भजी. हे अशी कांदा भजी आणि बटाटा भजी अशा 2 गोष्टी आलेल्या आहेत, त्या खाऊन घेऊयात. हे खाल्ल्यानंतरही परत जेवणार आहोत याचं मला फार नवल वाटतं. भजी कशी आहेत ते मी चव बघून सांगतो. बरी आहेत काही. कांदा भजी. तो त्याने चाट मसाला टाकला याच्यावर, आणि अशी बटाटा भजी आहेत. गुड. आता आम्ही भजी संपवतो, भेटूयात जेवणाला. रात्रीचं जेवण, चिकन थाळी आणि एग थाळी. तुम्हाला दाखवलीच आहे मी ती थाळी. फक्त आता प्रश्न असा आहे की चव कशी आहे ती आपण बघूयात. हे असं जर ताट समोर असलं मी तुमच्याकडे बघेल असं फार कमी वेळा होईल. कमाल, सिरियसली कमाल. खरंच छान आहे, खरंच सुंदर आहे. म्हणजे सुगरण आहेत काकू. तुम्ही कधीही येऊ शकता. एक लक्षात ठेवा, जेवण चांगलं ना मग सगळं चांगलं. अतिशय उत्तम अशी चव आहे आणि गावरानवाली चव आहे. भाकरी जी आहे ज्वारी तांदळाची मिक्स भाकरी आहे, आणि हा बहुधा इंद्रायणी तांदूळ आहे. आज 25 ऑक्टोबर आहे. तसं पाहिलं तर सीझनचा एंड आहे. त्या ऑक्टोबर वगैरेमध्ये कोणी येत नाही, तरीही पाऊस आहे बऱ्यापैकी, त्यामुळे चालू आहे. असं मी सजेस्ट वगैरे नाही करणार की ऑक्टोबरच्या वेळेस या, जरा पावसाळ्यातच या, आणि हे एक आमचं लक आहे की पाऊस आहे. जेवण होईपर्यंत पाऊस नव्हता. जेवण झाल्यानंतर भयानक जोरात पाऊस पडायला लागला. त्या ताई ज्या आहेत इथे, त्यांच्या हातचं जेवण खूप सुंदर होतं. पुन्हा एकदा सांगतो मी. त्यांनी आम्हाला म्हटले की तुम्ही फार लकी आहात, तुम्ही एवढा उशिरा आलात ऑक्टोबरच्या एंडला आणि पाऊस आहे, आणि उद्या तुम्हाला खूप मजा येईल. सो आजचा दिवस संपूयात आपण, आणि उद्या काय मजा येते ते उद्याच बघूयात फर्स्ट हँड, मी पण आणि तुम्ही पण. उद्या जे काही होणार आहे, आपण जे काही अंधारवन पाहणार आहोत, ट्रेकिंगला जाणार आहोत, ते सगळं तुम्ही ऐकणार आहात, पाहणार आहात, अनुभवणार आहात. इन अँड ॲज यश प्रधान. सो गुड नाईट. भेटूयात उद्या सकाळी. कमाल पाऊस चालू आहे, अजून जोरात आला आत्ता एकदम. मी गुड नाईट म्हणेपर्यंत प्रचंड पाऊस आहे. चलो बाय, गुड नाईट.
यूट्यूबच्या जाहिरात प्रसारण सेवेचे हे अंधारबन केंद्र आहे. मी यश प्रधान आणि आजचा आपला कार्यक्रम आहे अंधारबन ट्रेक. सो ही आहे आपली रूम. काल खूप रात्र झाली होती त्यामुळे रूम दाखवायची राहिली होती. चला निघूयात अंधारबन ट्रेककडे. हे असं इथे हॉटेल आहे आणि आपण इथून येतो. मगाशी मी जे हॉटेल दाखवलं ते हे, आणि हॉटेलच्या अगदीच समोरनं आपल्याला म्हणजे बाजूने, हॉटेलच्या बाजूनेच आपल्याला सरळ जायचं आहे अंधारबन ट्रेककडे. सकाळचे एक्झॅक्टली 8 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत. 7ला निघायचं ठरलं होतं, पण नाश्ता वगैरे करून निघावं असं त्यांनी पण आम्हाला सजेस्ट केलं की जरा खाऊन निघा तुम्ही. सो 8 वाजता निघालो आहे. साधारणतः आम्ही 1 वाजेपर्यंत परत येऊ. मी त्यांना विचारलं की पाऊस वगैरे पडेल का, तर ते म्हणले आत्ता म्हणजे हे ऑक्टोबर एंड आहे, आज तारीख 26 ऑक्टोबर, तर असा पाऊस वगैरे पडणार नाही दिवसभर. पडला तर रात्रीच पडतो आहे गेले काही दिवस. पण त्या मला म्हटलं होतं काल की तुम्ही फार लकी आहात, निदान पाऊस तरी आहे, म्हणजे जरा हिरवळ असेल, झाडी असतील. चला जाऊयात पुढे. पुढे गेल्यावर आपल्याला अंधारबन ट्रेकचा चेक पॉईंट लागतो. तिथे मेलवर आलेलं तिकीट दाखवल्यानंतर मी गाईड आहे का विचारलं, पण गाईड तिथे उपलब्ध नव्हते. तिथेच बसलेले काका आहेत, त्यांना तुम्ही काही विचारू शकता असं त्यांनी मला सांगितलं. मी काकांना सांगितलं की आम्ही पुढे निघतो, तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर या. असं आपण त्यांच्याकडे तो QR कोड असतो, तो स्कॅन करून पुढे निघतो आपण. ते जे काल तिकीट काढलेलं असतं आपण. आणि तिथे आज नेमके गाईड वगैरे कोणी नाही आहेत. त्या ग्रुपबरोबर एक गाईड आहे, पण तो ग्रुपचा फुल कल्ला आणि एन्जॉयमेंट चालू आहे. सो म्हटलं आपण थोडं पुढं निघावं. पावसाळा असला असता तर आता इथे हे असं इथून धबधबा वाहत असला असता. इथे रेलिंग्स वगैरे लावलेत, पण आता सध्या धबधबा नाही आहे इथे, कारण पावसाळा नाही. चला पुढे जाऊयात आपण. येण्याचे 2-3 मार्ग आहेत बहुधा तिथे. आम्ही स्वराज हॉटेलमध्ये राहिलो त्यामुळे तो त्या हॉटेलच्या इथून येणारा मार्ग आहे. होमस्टे आहे ते, आणि इतरही लोक आलीत तर ती दुसऱ्या मार्गाने आलेली असावीत बहुधा. हा अजून एक असा धबधब्याची पायवाट. मग इथे तसं आल्यावर मग कळतं आपल्याला की नाही पावसाळ्यात यायला पाहिजे. जर हे धबधब्याचे व्ह्यूजच बघायला मिळाले नाहीत तर मग काय बघणार आपण. आता थोडं थोडं डेन्स फॉरेस्ट सुरू होतं आहे. हे असं इथे आपण रजिस्टर करतो आणि तिथून मग हे असं येतो. हा ग्रुप जो आहे तो येतो आहे, त्यांच्याबरोबर पुढे असे मामा आहेत, गाईड आहेत, आणि इथून असं इथे येतो. चला आपण पुढे जाऊयात. इथे बोर्ड लावलेले आहेत. इथे असं रातमांजर, हे उदमांजर आहे, पण ह्याला कोकणामध्ये ह्याला काहीतरी चोर म्हणतात. चोर कांडेचोर म्हणतात त्याला. असे इथे पण दिसतात जसे कोकणात आहेत तसे. पण हे समोर जे आहे ते व्यवस्थित गाईडचं काम करत आहे. सगळीकडे आमची वाट पण बघतं, पुढे जातं, परत आमची वाट बघतं आम्ही येईपर्यंत. ऑक्टोबरमध्ये येण्याचा हा एक एवढाच तोटा असू शकतो की आपण जातो जेव्हा ट्रेकला तेव्हा पाऊस नसतो, त्यामुळे धबधबे वगैरे ॲक्टिव्ह नसतात. संध्याकाळी तर 4:30ला बंद होतं हे अंधारबन. 4:30च्या आत तुम्ही बाहेर जायचं असतं. याच्या इथे त्यांनी पूल बांधलेला आहे. हा इथून येणारा धबधबा आहे, येणार म्हणजे आत्ता नाही आहे, पण तो धबधबा इथून असा ह्या साईडला जातो. एकही धबधबा दिसला नाही, त्यामुळे थोडा हिरमोड झाला होता. असं चालणं पण थोडं रेंगाळल्यासारखं झालं होतं. म्हटलं आता काय दिसणार तर नाही आहे, पण तेवढ्यात पुढे
ये बात, तो जो मगाशी ढग वाहत येत होता तो वाहत वाहत हे बघा चाललाय तिथे, दिसतंय कसला कमाल आहे, असा ढग चाललाय आणि असे अख्ख्या ढगात आहोत आपण. हा, हे ढगात असणं फारच सुखकारी आहे. मी असं मगाशी थोडंसं हे झालं होतं की पावसाळ्यातच यायला हवं होतं वगैरे, पण दोन फायदे आहेत पाऊस नसण्याचे. पाऊस नसण्याचे एक म्हणजे शांतता खूप आहे जंगलाची जी आहे ती, आणि दुसरं म्हणजे हे असे कमाल ढग आहेत. आणि फार म्हणजे डायरेक्ट फ्रेशच झालो आम्ही, खूपच फ्रेश झालो हे बघितलं. हा एक मी जातो ह्याच्यातनं आणि कमाल व्ह्यू देतो आपण. आणि आता थोडा पाऊस सुरू झालेला आहे. बहुधा ढगात असल्यावर असंच काहीतरी होत असेल. हे असं झाड उन्मळून पडलंय बहुधा पावसाने. पाण्याचा आवाज येतोय, बहुधा पुढे धबधबा असण्याची शक्यता जास्त आहे. भैरू आमचा भैरू इज द गाईड टुडे. तर छोटा मोठा एक तरी धबधबा बघायला मिळालेला आहे असं म्हणूयात, छोटा का असे ना. हा पुलाची पाकळी तसा एक छोटासा धबधबा आपल्याला इथे मध्ये लागतो. इथे खरं तर पूल आहे आणि पुलाच्या पलीकडूनही रोड आहे, तुम्हाला येता येतं इथून. हे पलीकडनं खाली येता येतं, सुरक्षित आहे. पण जर कधी म्हणजे खूप पाऊस असेल तर येण्यासारखं नाही. आत्ता अगदीच सुरक्षित आहे आणि अगदीच छोटा कमी पाणी आहे म्हणून आम्ही आलो आहोत तिथे. असं इथून ते पाणी वाहत चाललं आहे. भैरू बघ कुठं चाललंय, काय गरज आहे त्यांची. भैरू हॅज नो चिल्स. हा कमाल रोड आहे. खूप सुंदर दिसतंय, समोर स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे आलो मोकळ्या ह्याच्यात. डेन्सिटी ऑफ द फॉरेस्ट हॅज इन्क्रीज. हां आता पुढे हां पक्ष्यांचे आवाज येतात. आम्ही चालत गप्पा मारत छानपैकी पुढे गेलो होतो, जवळपास 16 किलोमीटरच्या ट्रेकला. आणि बरोबर जो एक ग्रुप होता तो दुसरीकडे जाऊन बसलाय. आम्ही थोडं पुढे जाऊन मग परत रिटर्न आलो. आम्हाला वाटले पुढेच असेल काहीतरी, पण हळूहळू खूप डेन्स फॉरेस्ट सुरू झालं होतं आणि गाईड नसल्यामुळे जरा ही परिस्थिती येऊ शकते. पण
मला जरा पूर्वीपासून थोडा ट्रेकिंगचा अनुभव असल्यामुळे अंदाज आहे काय होतंय काय नाही ते, पण एवढा अंदाज नाही आहे की चुकलो आपण. आणि बहुधा ट्रेक हाफवे इथेच संपला आहे, म्हणजे जो हाफवे ट्रेक असतो तो इथेच संपलेला आहे. ते आम्हाला काही कळलं नाही. आम्ही इथून अजून पुढे पुढे जात राहिलो, कारण गाईड वगैरे नाही आहेत आज. बऱ्यापैकी पुढे गेल्यानंतर फॉरेस्टचा डेन्सनेस वाढायला लागला. मला एक तो थोडा अंदाज आला की हा बहुधा फुल ट्रेक आहे. फुल ट्रेक आम्ही करू शकत नाही, कारण गाडी आपण गावात ठेवलेली आहे. तो हा फुल ट्रेक म्हणजे काय असतं, डायरेक्ट पलीकडे जावं लागतं आपल्याला, आणि पलीकडे तिथे गाडी न्यावी लागते. म्हणजे इथे कुणाला तरी द्यायची, तो माणूस तुमची गाडी घेऊन पलीकडे येतो आणि मग तो फुल ट्रेक होतो तुमचा. पण गाडी आपण इथेच ठेवली असल्यामुळे, आणि तसंही आम्हाला फुल ट्रेक असं काही करायचं नव्हतं. आम्हाला असं वाटलं की खूप थकवेल वगैरे असा ट्रेक असेल. तो ग्रुप जो होता आमच्याबरोबर तो इथेच बसलेला आहे, आणि त्यांच्याबरोबर जो गाईड आहे तो इथेच थांबलेला आहे. मग बहुधा माझ्या मते हा ट्रेक इथेच संपलेला आहे. आम्हाला काहीच नाही झालं, कारण एवढं तर आम्ही 5 वेळा DSKच्या वर खाली केल्यानंतरही, DSK म्हणजे DSK विश्व, तेवढासा आहे तो ट्रेक. म्हणजे ट्रेल आहे हा, ट्रेक नाही आहे, हा ट्रेल आहे. सो बहुधा आता आम्ही इथून रिटर्न जाऊ. पण खरं तर म्हणजे मला सांगू का, खरं तर काय वाटलं, मला पुढचा डेन्स फॉरेस्ट जास्त आवडला. का? कारण आपल्याला पाऊस नाही ना, त्यामुळे तो डेन्स फॉरेस्टची मजा यायला लागली होती. पाऊस नाही आहे त्यामुळे. तो जो मागाशी व्ह्यू पाहिला आपण, जवळपास तिथेच आहोत, थोडं पुढे आलो होतो आपण. आता इथून बहुधा रिटर्न जाणार आहोत आम्ही घराकडे जाऊयात. हे 7 धबधबे तिथून दिसतात, शिलाई. आणखीन सावळा घाट म्हणतात ना, तर बघा तो पुढचा टप्पू दिसतो समोरचा हिरवा, तर तिथं गाड्या लावायच्या. ओके. तिथून खाली पायी उतरून तिथं जायचं. तिथून आहे ना तिकडे देवकोंड दिसते. ओके. देवकोंडचं पण दिसतं, तो रिंग वॉटर पण दिसतो. आणखीन सिंहाली पण अख्खे दिसते त्या पॉईंटवर. ओके. पुढे पॉईंट येते चांगला सपाट म्हणजे पठारी जावं तिथं, तिथे जाऊन हे सगळं दिसतं. ओके. आणि कुंडलिका व्हॅली कुठून दिसते? अजून एक पॉइंट तो पॉईंट आहे तिकडे का? तिकडून हा इकडे बघायचं बघ. हा तिकडून इकडे बघायचं. ओके. तुमचं तिकडे असेल, तुमचं ते बुकिंग असेल ना, हा स्वराज मध्ये आहे ना, ती पण चालते. तिकडून येताना बघायचं म्हणलं ना, रस्त्याला गाडी तिथे लावायची, तिथे आपलं लावायचं, तिथून ते पाठवलं, तिकडून बघता येईल. ओके, ठीक आहे. का ते कुंडलिका चा म्हटले होते व्ह्यू पॉइंट आहे दुसरा, जिथे गाडी लावून तुम्ही येऊ शकता. तो समोर आहे तिथे. इथे व्ह्यू पॉइंट पण दिसत असेल बहुधा. हां, इथे दिसतोय, तिथे व्ह्यू पॉइंट आहे. आणि तो सावळ्या घाट वगैरे तो तिथे आहे. एकदा परत यायला लागणार आहे इथे, आणि कमाल अनुभव घ्यायला लागणार आहे. बघूयात. हा जो पठार आहे तो, ते एक सुख आहे. इथे येऊन बसल्यानंतर खूप छान गार वारा येतो. असं बसून राहावं असं वाटतंय बराच वेळ. आणि बसलो पण आहोत बराच वेळ. आता अजून थोडा वेळ बसणार, जरा हे सगळं सिंक इन करणार, ह्या गोष्टी करणार. आता परत आपण इथे कधी येऊ माहीत नाही, दुसरीकडे कुठेतरी असूच, पण इथे कधी येऊ ते माहीत नाही. त्यामुळे जरा सिंक इन करूयात. पाऊस नसल्याचा तो हा जो फायदा आहे, गार वारा येतो आहे, शांत वाटतं आहे. फक्त निसर्गाचा आवाज आहे. हा जो माझा आवाज जो डिस्टर्बिंग आहे तो थोडा वेळात मी बंद करून मीही जरा तो ऐकणार आहे. आणि तो व्ह्यू असा आहे. ढग डोंगरावर जातात तेव्हा डोंगराला गुदगुल्या होत असतील का? कसले मऊ ढग दिसत आहेत ते. कुठेही निसर्गात बसल्यानंतर शांत का वाटत असेल आपल्याला? हॅबिटॅटमध्ये आल्यामुळे होत असेल का ते? आणि आपलं जे शहरी नावाचं जे वातावरण आहे, जे सिव्हिलाइज्ड आहे, तिथे आपल्याला शांत नाही वाटत. तसा इथे एखादा चित्ता आला बघायला मला, तर मला बिलकुल शांत वाटणार नाही. दोघांचे फायदे तोटे आहेत. हे बघ, हे जे आहे ना, हे जे घडतंय ना, हे आपण शब्दात वर्णन नाही करू शकत याचं, आणि करूही नाही. टिकाव आणि उत्तम दर्जाचा पाऊस आलेला आहे. मध्येच आम्ही शांतपणे बसलो होतो तिथे, आणि ते जे ढग आले ते त्यांचं काम करायला आले होते. ते पाऊस घेऊन आले होते. मध्येच भरपूर पाऊस आला, प्रचंड पाऊस, आणि खूप अंधारलं आहे. दुपारचं लिटरली 11 वाजलेत आता, पण भयानक अंधारलं आहे. नेमकं परत जाताना अंधारवन म्हणजे काय ते कळतं आहे. हा, खूप डेन्स आहे हे. एक मिनिट मी दाखवतो.
असलं डेन्स झालंय फॉरेस्ट. म्हणजे आम्हाला आमच्या नजरेतनं जसं दिसतंय ते असं आहे. आता प्रचंड अंधारलंय. नेमकं आता आम्ही परत चाललोय. आणि हे मगाशी जे आम्ही म्हणत होतो ना, इथे तर पावसाळ्यातच यायला हवं, पाऊस पडला पाहिजे मगच मजा आहे वगैरे, तर ती मजा आहे. असला अंधार आहे आता. हा दुपारचे 11 वाजता, 11 वाजताचा अंधार आहे. 11 वाजताचा उजेड नाही म्हणताय ना. आणि भिजलोय आम्ही, पूर्ण भिजलोय. जेवढा वेळ पाऊस आहे तेवढ्या वेळ आहे सगळं सुंदर आहे जोपर्यंत पाऊस येतो तोपर्यंत. आणि जर पाऊस गेला तर हे जे दृश्य दिसते आता तुम्हाला, ते पण नाही, धबधबे पण नाही, काहीच दिसणार नाही. एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे हे काय बघायला आलो मी. आणि ही मजा आम्हाला आता निदान रिटर्न जाताना तरी दिसते. भारी वाटतंय मला. हे बघा काय दिसतंय बघा, हा रोड आहे कमाल. इथे आलंच पाहिजे. निसर्ग आपल्यापेक्षा नेहमी ताकदवान होता, आहे आणि राहील. त्याचं कुठलं रूप आपल्याला कधी दिसेल हे तो ठरवतो, आपण नाही. आणि मला एक निसर्गाचं फार आवडतं, त्याला मानावं लागत नाही. कारण जे आहे त्याला मानायची गरज नसते. गरज असते त्याच्यामध्ये सामावून जाण्याची, इतकं सामावून जाण्याची की आपण त्याच्यात आहोत की तो आपल्यात, हे कळणारच नाही. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.